महिलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आता ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला संधी दिलेली आहे. म्हणजे ज्या महिलांची ई-के-वाय-सी करतेवेळी काही चूक झालेली असेल, म्हणजेच मागं ज्या के-वाय-सी केल्या होत्या, त्यामध्ये पर्याय दिलेले होते. या पर्यायांमध्ये काही जर महिलांची चुकी झाली असेल, त्यामुळे काही महिलांना पैसे आलेले नाहीत. त्यामुळे तुमची जर ई-के-वाय-सी जर चुकलेली असेल, तर तुम्हाला इथे पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. तुम्ही आता जे आहे ते पुन्हा एकदा के-वाय-सी त्या ठिकाणी करू शकता. तर तुम्ही समोर जर पाहिलं तर जे आपलं पोर्टल आहे ई-के-वाय-सीचं त्याच्यावर त्या ठिकाणी दिलेलं आहे की ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुका झालेल्या आहेत, त्यांनाच फक्त या ठिकाणी ई-के-वाय-सी करता येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना या ठिकाणी पैसे येत आहेत, त्या महिलांनी या ठिकाणी ई-के-वाय-सी करणं हे चुकीचं राहील. त्यामुळे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत, त्यांनी या ठिकाणी ई-के-वाय-सी करू नका. त्याचबरोबर आता जे पोर्टल सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये जी वेबसाईट आहे ती वेबसाईट एकदम स्लो आहे. त्यामुळे तुम्ही पहाटे किंवा रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही महिला असतील ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नसेल, तर त्यांना या ठिकाणी कोणताही ऑप्शन दिलेला नाही. ज्यावेळेस या संदर्भात म्हणजे ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांच्यासाठी जेव्हा नवीन ऑप्शन येईल त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगेल. त्यासाठी आमच्या या पेजला फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना याची माहिती कळेल आणि ते त्यांची ई-के-वाय-सी चुकलेली असेल तर ते या ठिकाणी दुरुस्त करतील. धन्यवाद.